चला तर आज आपण नवीन लेक्चरला सुरुवात करूया. आजचं आपलं लेक्चर आहे अलंकारिक शब्द. हे CTET, TET तसेच नीट परीक्षेसाठी व इतर शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. आज चालू करूया आपण नवीन लेक्चर अलंकारिक शब्द. आजचा सुविचार. सुविचार नेहमी खरे बोलावे. नेहमी खरे बोलावे. आजचा आपला घटक आहे अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द आपण बघणार आहोत 7 अलंकारिक शब्द महत्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट. आपण कुठेही बसून हे लेक्चर बघू शकता. पहिला अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू. अष्टपैलू अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न. जसे की तुम्ही सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न. आपला दुसरा अलंकारिक शब्द आहे खुशाल चेंडू. खुशाल चेंडू. खुशाल चेंडू म्हणजे कसला माणूस? चेंडखोर माणूस. म्हणजे काही जवळ नसताना चेंज करणारा किंवा चेंडखोर माणूस. चेंडखोर माणूस. चेंडखोर माणूस. खुशाल चेंडू म्हणजे चेंडखोर माणूस. आपला तिसरा अलंकारिक शब्द आहे 11वा रुद्र. आपला तिसरा अलंकारिक शब्द आहे 11वा रुद्र. 11वा रुद्र म्हणजे रुद्र. अतिशय तापट माणूस. अतिशय तापट माणूस. अतिशय तापट माणूस. अतिशय तापट माणूस. आपला चौथा अलंकारिक शब्द आहे खेटराची पूजा. खेटराची पूजा. आता खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे. अपशब्दाने खरडपट्टी. अपशब्दाने खरडपट्टी काढणे.
अपशब्दाने कराकृती करणे. आपला पाचवा अलंकारिक शब्द आहे अकलेचा कांदा. आपला पाचवा अलंकारिक शब्द आहे अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे कांदा. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख माणूस. मूर्ख. गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. असे काही लोक असतात जन्मापासून श्रीमंत. आम्ही तर नाहीत जन्मापासून श्रीमंत. आपला सातवा अलंकारिक शब्द आहे अकलेचा खंदक. अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस. अत्यंत मूर्ख माणूस. अत्यंत मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा कांदापेक्षा जास्त मूर्ख म्हणजे अकलेचा खंदक. आता आठवा अलंकारिक शब्द बघूया. गंगा यमुना. गंगा यमुना म्हणजे अश्रू. गंगा यमुना म्हणजे अश्रू. अश्रू. नववा अलंकारिक शब्द आहे आपण अरण्य रुदन. अरण्य रुदन. अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. म्हणजे ते काम करून उपयोग नाही असं कृत्य. अरण्य रुदन म्हणजे गडांतर म्हणजे भीतीदायक संकट. गडांतर म्हणजे भीतीदायक संकट. भीतीदायक संकट. गडांतर म्हणजे भीतीदायक संकट. 11वा अलंकारिक शब्द आहे गाजर पारखी. गाजर पारखी. गाजर पारखी म्हणजे काय? कसलीही पारख नसलेला. कसलीही पारख नसलेला म्हणजे त्यांना बघा आता कपड्याच्या दुकानात गेला मला काय कळत नाही असं म्हणते म्हणजे तो कसलीही पारख नसलेला किंवा मूर्ख. 12वा अलंकारिक शब्द आहे हळवावरचे पाणी. हळवावरचे पाणी. हळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे. काळ न टिकणारे
म्हणजे असं म्हणा ना की स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच जण येतात पण फार काळ टिकत नाहीत, त्याला म्हणायचं पळवावरचे पाणी, जे की फार काळ टिकत नाही. आपला पुढचा अलंकारिक शब्द आहे तेरावा. तेरावा अलंकारिक शब्द आहे आपला पळवावरचे पाणी, फार काळ न टिकणारे. गुरुकिल्ली. गुरुकिल्ली. मर्म म्हणजे त्याच एखाद्या गोष्टीला ती गोष्ट पूर्णपणे माहित असते किंवा तिचं रहस्य ते एकाच व्यक्तीला माहिती असते. 14वा आपला अलंकारिक शब्द आहे गुळाचा गणपती. गुळाचा गणपती. गुळाचा गणपती मंद बुद्धीचा. मंद बुद्धी. गुळाचा गणपती मंद बुद्धीचा, ज्याला कसलीही बुद्धी नाही किंवा कमी बुद्धी असलेला मंद बुद्धीचा. 15वा अलंकारिक शब्द आहे अक्षरशत्रू. अक्षरशत्रू म्हणजे अडाणी. अक्षरशत्रू म्हणजे अडाणी. अडाणी अक्षरशत्रू म्हणजे अडाणी किंवा निरक्षर. निरक्षर. अक्षरशत्रू म्हणजे अडाणी किंवा निरक्षर. 16वा आपला अलंकारिक शब्द आहे गोगलगाय. गरीब. निरुपद्रवी. निरुपद्रवी. निरुपद्रवी मनुष्य. मनुष्य. 17वा आहे अलंकारिक शब्द ओलामा. ओलामा म्हणजे सुरुवात. सुरुवात. आरंभ. आरंभ. आता आपण आरंभ केलाय आणि लाईट गेली, लेक्चरला सुरुवात केली आणि लाईट गेली. म्हणजे आपण आता ओलामा केलता, सुरुवात केली तर अचानक लाईट गेली. उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला. मूर्खपणाचा. मूर्खपणाचा सल्ला देणारा. आधीच तो मूर्ख आहे, पुन्हा सल्ला मूर्खा सल्ला देतो त्याच्यावर काय अर्थ आहे त्याला? मूर्खपणाचा सल्ला देणार. पुढचा आपण बघूया अलंकारिक शब्द. पुढचा आहे अलंकारिक शब्द
पुढचा अलंकारिक शब्द आहे कितवा 19वा अलंकारिक शब्द आहे 19वा अलंकारिक शब्द आहे कुठला झाला आपला उंटावरचा शहाणा घरकोंबडा कोण कोण घरकोंबडे आहेत सांगा बरं घरकोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा कोण कोण घरकोंबडे आहेत जे की घराबाहेर पडत नाहीत सांगा बरं कोण कोण आहेत आपला 20वा अलंकारिक शब्द आहे उंबराचे फूल कधी कधी आपले मित्र पण उंबराच्या फुलासारखे असतात दुर्मिळ कधीतरी दिसतात आता परवा तेरवाचीच गोष्ट आहे मी आणि आमचे मित्र तब्बल 9 वर्षानंतर भेटलो दुर्मिळ वस्तू म्हणजे उंबराचे फुल खूप दिवसांनी ती गोष्ट दिसते किंवा ते मित्र दिसतात आपले तर ते उंबराचे फुलासारखे असतात दुर्मिळ वस्तू आपला 21वा आहे अलंकारिक शब्द 21वा आहे चरपट पंजरी चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बरोबर सगळं काय आपल्या मित्रांपाशीच आहे काय कधी कधी निरर्थक बडबड करणारे आपले मित्र असतात तुमच्या सुद्धा असतील तुम्हाला त्यांचं ऐकू वाटत नाही किंवा काही जणांना ऐकू वाटतं तर चरपट पंजरी करणारे आपले निरर्थक बडबड करणारे आपले मित्र असतात कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य दिलदार मनुष्य उदार म्हणजे उदारीवर नाही मनाने उदार असं दिलदार माणूस दिलदार म्हणत नाही आपण खूप दिलदार माणूस आहे त्यानं मला अशी मदत केली त्यानं मला तशी मदत केली म्हणजे कर्णाचा अवतार उदार मनुष्य 23वा आपला आहे अलंकारिक शब्द चौदावे रत्न म्हणजे मार म्हणजे आईनं आपल्याला त्याच्या आधी कधी जर मार दिला असेल तर आपण 14वे रत्न आहेत 25 आपला अलंकारिक शब्द आहे कसूत्री बाहुले म्हणजे कळसूत्री बाहुले म्हणजे